नमस्कार मंडळींनो, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं मे महिन्यातील कोकण पार्ट 2 मध्ये. लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी प्रवासाबद्दल त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि मी माझ्या गावी सुद्धा पोहोचलेली आहे. तर ह्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे. तर चला, बरोबर 12 तास प्रवास करून मी माझ्या गावी पोहोचले होते आणि खूप छान वाटलं बिकॉज मी खूप टायमानंतर आले होते. ही माझ्या घरातली पानसूळ, जे की आता हे सगळं गावी बघायला मिळत नाही. ही माझी आई आल्या कामाला लागली. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही थोडं आमच्या वाडीत गेलो सगळ्यांना आवाज देण्यासाठी. तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे, गावी गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरी आवाज देणं इज मॅन्डेटरी. आणि गावी गेल्यानंतर कुणाला या गोष्टी नाही आवडणार. प्रत्येकाला हा गाव आवडतोच, प्रत्येकाला भावकीत जाऊन राहायला आवडतं, वाडीत फिरायला आवडतं. आणि मला तर ह्या गोष्टी आधीपासूनच आवडतात. एकत्र असलेली ती माणसं आणि ते खळं. आणि आमच्या इथे सगळ्या बायकांची तिळाचे लाडू बनवण्याची तयारी चालू होती. का तर आमच्या इकडे 12 तारखेला वाडीची पूजा होती. त्यासाठी हळदी कुंकू सुद्धा ठेवलं होतं. सगळ्या बायका अगदी आनंदाने आणि अगदी आपलं समजून सगळी तयारी करत होते. सगळ्यांच्या चेहरा आनंद दिसतच असेल. त्यामध्ये आमचे काका सुद्धा सामील होते सगळ्या बायकांना मदत करण्यासाठी, तिळाचे लाडू बनवण्यासाठी. इकडे लाडू वगैरे तर सगळं बनून झालं होतं. बघू शकता किती मस्त दिसत आहेत, खायचे वाटतात. सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बघतो तर काय क्लायमेट एकदम चेंज झालेलं. इतकं छान होतं की खूप आता पाऊस येणार आहे. हवा देखील इतकी सुटली होती की आम्हाला हेच वाटलं की खूपच आता पाऊस येईल. अरे पण हे काय, आम्हाला तर फक्त वाटलं होतं आणि खूप जास्त पाऊस आला. खूप म्हणजे विजा सुद्धा कडकडत होत्या. पाऊस तर काय जायचं नाव घेतच नव्हता. शेवटी आम्ही काकांच्या छत्रीला निघालो. आता पाऊस लागला, मे महिना पण आहे, म्हणजे आंबे बिटक्या तर पडणारच. हे बघण्यासाठी मी आणि माझी आई कलमाखाली गेलो. बिटकीच्या झाडाखाली जाणार आणि एकही बिटकी नाही मिळणार असं कधी होऊच शकत नाही. आणि बिटकी म्हणजे प्रेम, हे तर घ्यायलाच पाहिजे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे महिन्यातील कोकण पार्ट 3 मध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच प्रेम असू द्या.